नक्कीच आम्हाला बरीच चर्चा करावी लागली, कारण याही सामन्यात ऋतूंनी खूप चांगली कामगिरी केली. मात्र ज्यावेळेस गोलंदाजीला सुरुवात झाली त्या पहिल्या षटकात तब्बल 17 धावा फटकावल्या गेल्या होत्या आणि असं वाटत होतं सामना अमरदीप कोळगा संघाच्या हातातून निसटतो की काय. त्याचमध्ये एक स्पेल आपण पाहिलात, ज्या स्पेलमध्ये गोलंदाजी केवळ 3 धावा दिल्या आणि 2 विकेट प्राप्त करत प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकललं आणि आपल्या संघासाठी विजयाचं दार उघडलं. असा गोलंदाज हर्षल ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सन्मान्य महेशजी माने, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. सन्मान्य महेशजी माने, आपणास विनंती असेल महेश दादा की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. तर हर्षल आपण पुढे यायचंय. बऱ्याच वेळेला पिच हिटरच्या भूमिकेत हर्षलला आपण पाहिलंय आणि आज मात्र एक वेगळी भूमिका, मात्र संघासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने एक चांगला खेळ. भाईजान, आपण नक्कीच त्याला देखील एक प्रश्न विचाराल. सन्मान्य महेशजी माने यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा इथे किताब दिला जातोय. अभिनंदन, वेल डन, वेल पेड हर्षल. अभिनंदन तुझं तुझ्या संघाचं आणि पुढील सामन्यासाठी तिसऱ्या फेरीतील लढतीसाठी तुला तुझ्या संघाला शुभेच्छा. हर्षल थोडंसं थांबायचं आहे, थोडंसं बाईट घेणार आहोत, कारण का आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 17 धावा खर्च केल्या होत्या. भाईजान, खरं म्हणायचं झालं अलिबाग मध्ये बरंच टॅलेंट आहे, बरेच चांगले खेळाडू आहेत, मात्र शाय पर्सनॅलिटी बरेच आपल्याला पाहायला मिळतात. माईक वरती बोलण्यापासून खेळाडू नक्कीच लांब पळतात. तसंच एक लाजोळ खेळाडू आपण पाहतो हर्षल. श्री गणेश बोरपडा संघ क्षेत्रक्षण सजवते. चला, जनमान फकीरपाडा संघ आपल्या सलवरांची जोडी आपण लगेच मैदानात पाठवायचे. जी भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे. सन्मान्य मनोजी भोईर, आपण आज ही मंडळातर्फे माझी नम्रतापूर्वक विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे. सन्मान्य मनोजी भोईर. आणि 15 मिनिटाचा अवधी असेल गोलंदाजी करण्यास संघाने याकडे विशेष लक्ष द्या. पहिली 3 षटके आपल्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे. जर पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाहीत तर चौथ्या षटकात आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. सर्व मान्यवरांनी इथून आपली रजा घेतली. उद्या जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आज हे मान्यवर आपल्याला इथे पाहायला मिळेल, तसेच अंतिम दिवशी देखील हे मान्यवर आपल्याला बक्षीस वितरणाला देखील पाहायला मिळतील. श्री गणेश बोरपाडा संघाकडून आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आतापर्यंत आपण 3 सामने पाहिले आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर वेल ड्रेसअप संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांच्या जर्सी बघा टीमची परिधान केल्या संघ. पहिला चेंडूला खेळून केलं जात आहे. मिड ऑफच्या दिशेला जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्या चेंडू कोणती धाव येत नाहीये. स्ट्राईक होती परेश, नॉन स्ट्राईक चेंडू आपण पाहतोय साहिलला. परेश नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला साहिल एक अष्टपैलू खेळाडू. सलमानच्या भूमिकेत आपण पाहतोय जनमान फकीरपाडा या संघाकडून प्रत्येककडून नक्कीच एका चांगल्या स्पेलची अपेक्षा असेल. फ्रंटलाईन गोलंदाज आहे. इथे मात्र कव्हरच्या दिशेला क्षेत्रक्षकाकडून चूक होते, त्याच्या हातून चेंडू निसटतोय. बॅकअपला जोपर्यंत क्षेत्रक्षक येईल चेंडूला
गोलंदाजाकडे सुपूर्द करेल. त्या दरम्यान 2 धावा घेतल्या. तर मित्रांनो क्षेत्ररक्षणाची खरी कसोटी या मैदानात लागणार आहे. कारण आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक चालाक चतुर असता, चपळ असता, तर मात्र इथे ही चूक झाली नसती आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला असता. चांगली रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावरती दोन्ही फलंदाजांनी इथे 2 धावा पूर्ण केल्या. 2 चेंडूमध्ये धावफलका 2 ही धावसंख्या आपण पाहतोय. ते मात्र चांगला चेंडू, गती परिवर्तन केलं जातंय. स्लोअर वन चेंडू होता. फलंदाज चेंडू पिक करता आला नाही. बॅट अँड चेंडूचा कोणताच मेळाप होत नाहीये. यशी रक्षकाने चांगल्या प्रकारे चेंडूला गॅदर केलंय. गोलंदाज प्रतीकचं कौतुक करावं लागेल. पॉवरप्लेच्या षटकामध्ये तो फलंदाज जखडून ठेवण्याचं काम करतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये तरी त्यांनी नक्कीच मोठा स्ट्रोक ठेवून दिला नाहीये. या चेंडूला मिडविकेट दिशेने घेऊन कळत आहे. कावखंत क्षेत्र पुढे सरसावतोय. मिडविकेटला पोहोचतोय. चेंडूला जोपर्यंत गोलंदाजाकडे सुपूर्द करतोय. इथे पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट नक्कीच याही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं चपळाईने 2 धावा पूर्ण करतायत. धाव संख्या आपण पाहिली 4 झालेली आहे. 4 चेंडू झालेत आणि त्यापैकी आपण पाहिलं तर षटकाचं विश्लेषण केलं. निर्धाव चेंडू, दुहेरी धाव, निर्धाव चेंडू, दुहेरी धाव. यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावर चेंडूला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार का? नक्की चेंडूपर्यंत पोहोचतोय. त्या दरम्यान 2 धावा इथे मिळतील. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे एकूण 6 धावा. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. गोलंदाज प्रतीकचं कौतुक करावं लागेल. संघनायकाचं कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण व्यूहरचना आणि त्या पद्धतीने गोलंदाज इथे गोलंदाजी करतोय. इथे चेंडूला गोलंदाजा डोक्यावरून खेळून काढला जात आहे. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर सीमारेषेच्या बाहेर. येतोय इनिंग मधील सामन्यातील पहिला क्रिकेटचं क्रेज तेवढंच बैलगाडा क्षेत्रामध्ये तेवढंच बैलगाडा शर्यतींचंही तेवढंच क्रेज आपल्याला पाहायला मिळतं आणि कबड्डीला विसरून चालता येणार नाही. कबड्डीचं क्रेज देखील तेवढंच आहे. तिन्ही क्षेत्रामध्ये आपण पाहिलं हे खेळ खूप आवडीने पाहिले जातात. या पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच जोगेश्वरी माता आवास आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजेच गावदेवी मापगाव. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी सूचना असेल चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचंय. गावदेवी मापगाव विरुद्ध जोगेश्वरी माता आवास हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जो पुढील सामना असेल वळूया चालू सामन्याकडे जिथे आपण पाहिलं पहिल्या षटकात 10 धावा आल्या. कोणताही फलंदाज बाद झाला नाहीये. जनमान फकीरपाडा संघासाठी नक्कीच चांगली गोष्ट. मिलिंद गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्या चेंडूवरती मिलिंद देखील चांगली सुरुवात करतोय. श्री गणेश बोरपाडा संघातील गोलंदाजाने बराच सराव केलेला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रतीकची गोलंदाजी नक्कीच वाखाणण्याजोगी होती. त्यानंतर मिलिंद गोलंदाजीसाठी आला. इथे मात्र मोठा सुखण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट षटकार डीजे. चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली मात्र साहिल एवढा कॉन्फिडंट होता की चांगल्या प्रकारे त्यांनी चेंडूला खेळून काढलं. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. प्रयत्न देखील त्यांनी पुरेपूर केले मात्र त्याला चकवत चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. इथे मात्र झेल टिपण्याची संधी. झेल निसटतोय आणि त्याचबरोबर चौकार येतोय. 4 धावा मिळतात ते म्हणजे साहिलला. डीजे डीजे असं म्हणतात ना ज्या दिवशी आपला दिवस खराब असतो त्या दिवशी चेंडू आपल्याला फॉलो करतो. आपण पाहिलं गणेशच्या दिशेला चेंडू जाताना आपण पाहतोय. इथे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर अजून एक मोठा तडाखेबंद फटका. षटकार डीजे.
या षटकात मात्र साहिल आपला क्लास दाखवतोय. त्याच्या रडारमध्ये चेंडू आला तर अशा प्रकारची फटकेबाजी त्यांनी बराच वेळा केले आणि या नाईट टुर्नामेंटमध्ये देखील त्याची बॅट टळताना पाहतोय. त्याच्या बॅटून धावा नक्कीच त्याच्या संघासाठी निमित्त. अजून एक मोठा स्ट्रोक येतोय. षटकारांची आतिषबाजी साहिलच्या बॅटमधून. गोलंदाज आणि मालिकावीर यांच्यासाठी ते कैलासवासी सुरेखा माने यांच्या स्मरणार्थ सन्मान्य सुजित माने यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचे खूप खूप आभार. असंच आपलं प्रेम, आपलं सहकार, आपली साथ, आपली मदत दरवर्षी या मंडळाला लाभावी माझी ईश्वरचरणी प्रार्थना. या चेंडूवरती एकच धाव मिळेल. मात्र या षटकात धावांची रेलूट नक्कीच केली गेले. या 21 षटकाची सांगता होते आणि एक महागडं षटक इथे संपलं असं म्हणावं लागेल. या षटकात तब्बल 23 धावा फटकावले गेलेत. मला वाटतं आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक आपण पाहतोय. याआधी आपण पाहिलं होतं एक षटकामध्ये 22 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 20 धावा एका षटकात आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र सर्वात महागडं षटक आपण पाहतोय या स्पर्धेतील आता मिलिंदच्या नावावरती नोंदवलं जात आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला चांगले रेकॉर्ड्स होतात आणि बऱ्याच वेळेला नकोशी वाटणारे रेकॉर्ड देखील होतात. जिथे आपण पाहिलं हॅट्रिक देखील एका सामन्यात आपण पाहिली. मात्र हॅट्रिक संपादन करून देखील तो संघ पराभूत झाला. म्हणूनच क्रिकेटला सांघिक खेळ म्हटलं जातं. कोणत्या वैयक्तिक एका खेळाडूच्या खेळण्यावरती संघ विजय प्राप्त करत नाही. जेव्हा 11 खेळाडू आपलं योगदान देतात त्याच वेळेस संघ खेळताना आणि जिंकताना आपल्याला पाहायला मिळतो. नवीन गोलंदाज विपुलला आपण पाहतोय. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात धावा आल्या 23. तेव्हा 2 षटकामध्ये ताबडतोड सुरुवात करत जर्मन फकीरपडा संघ बिनगडी बाद 33 धावसंख्येवर पोहोचला. आणि मला वाटतं आत्तापर्यंत ओपनर्सच्या म्हणजेच सलवीरांच्या बाबतीत विचार केला तर सर्वात हायएस्ट पार्टनरशिप देखील या सामन्यात आपण साहिल आणि परेश या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय. होय मैदानाकडे जिथे विपुल षटक घेऊन सज्ज होतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक. या षटकात विपुलनी धावा रोखल्या तर काहीसं कमबॅक म्हणावं लागेल. अन्यथा साहिल ज्या फॉर्ममध्ये आहे त्याला रोखणं सोपं नाही. इथे चेंडू खूप काळ हवेत आणि इथे पहिल्या चेंडूवरती साहिलचा इथे अडथळा दूर केला जातोय. संघ लगेच न्यू बॅटर रेडी राहायचं मित्रांनो. न्यू बॅटर आपण पाहतोय राज आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक अष्टपैलू खेळाडू, महत्वपूर्ण खेळाडू जर्मन फकीरपाडा संघाचा मैदानात प्रवेश करतोय. साहिलचे एक छोटेखानी मात्र आकर्षक खेळ इथे संपुष्टात आले. आपल्या खेळीमध्ये त्याने जर आपण पाहिलं 3 षटकार, एक चौकार लगावले. प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. आपल्या संघासाठी धावा देखील जमवल्या. नवीन फलंदाज राज आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. राज आणि परीक्षित जोडी आता मैदानात पाहायला मिळते. तर विपुलचं इथे मी कौतुक करेन कारण आलेला पहिला चेंडू होती आपल्या संघाला तो ब्रेक थ्रू मिळून देतोय. या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती विपुलला. त्याचबरोबर श्री गणेश बोरपाडा या संघाला, कारण श्री गणेश बोरपाडा संघाकडे पण पाहिलं तर पहिल्या 2 षटकात धावा आल्या होत्या. विकेट प्राप्त करता आली नव्हती. दोन्ही फलंदाज नाबाद होते. चांगली पार्टनरशिप होत होती. एक मोठी वाटेरी पार्टनरशिप इथे ब्रेक केली जाते. ती भागीदारी भेदण्यामध्ये यश मिळतंय विपुलला. पाहूया राज काय करतोय. न्यू बॅटर स्वरूपात राज. इथे चेंडू हवेत आहे. झेल टिपण्याची संधी. बॅक टू बॅक विकेट्स. सलग 2 चेंडू होती. 2 विकेट प्राप्त करतोय गोलंदाज विपुल डीजे. न्यू बॅटर आपण रेडी राहायचंय. न्यू बॅटर म्हणून पाहतोय करण आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडूंची जर प्रमुख नावं आपण पाहिली जर्मन फकीरपाडा संघामध्ये, त्यामध्ये प्रमुख येणाऱ्या नावांपैकी एक नाव
करण आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढी भेदक गोलंदाजी तेवढीच आक्रमक फटकेबाजी त्याच्या बॅटमधून नेहमीच आपण पाहिले. पहिल्या 2 चेंडूमध्ये विपुलने मात्र कमाल केले. पहिल्या 2 षटकात काय गेले त्याच्याशी माझं लेणं देणं नाहीये. मला मात्र माझी कामगिरी चांगली करायची, मला संघासाठी सर्वोत्तम आपलं द्यायचं आहे आणि 2 चेंडू 2 विकेट प्राप्त करत गोलंदाज विपुल आपल्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवरती हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळणार का? या स्पर्धेत दुसरा हॅट्रिक वीर विपुल होणार काय पाहायचे. समोर न्यू बॅटर करण. इथे हॅट्रिकची संधी नक्कीच आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, कोणती चूक करत नाहीये. कॉट अँड बोल्ड पद्धतीत त्याने करणचा देखील अडथळा इथे दूर केलाय. डीजे अनुभवी फलंदाज धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर साठी पुढील चेंडू घेऊन इथे त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. काय कमालीचं प्रदर्शन बघा. 4 चेंडू मध्ये 4 हादरे देतोय गोलंदाज विपुल. मित्र टायर नक्कीच झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. चार चेंडूमध्ये 4 विकेटचे कारनामे आंतरराष्ट्रीय मध्ये जर आपण पाहिलं हॅट्रिकसह लसित मलंगा याने 2 वेळा केलेले आहेत. आणि जर आपण पाहिलं पहिल्या 3 चेंडूमध्ये हॅट्रिकचा विचार केला तर 2003 च्या विश्वचषकमध्ये बांगलादेश विरुद्ध चामिंडा वास या श्रीलंकेच्या डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजाने पहिल्या षटकातील पहिल्याच 3 चेंडूवरती हॅट्रिक संपादन केली होती. हा देखील इतिहास आहे क्रिकेटचा आणि या मैदानात पण एक इतिहास रचला जातोय तो म्हणजे विपुल करून. 5व्या चेंडू देखील तोच कारनामा तो करणार का? कारण समोर आपण पाहतोय सुयश काय घडलंय बघा मित्रांनो. 5 चेंडूवरती 5वी विकेट. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. अप्रतिम गोलंदाजी, भेदक गोलंदाजी. तर 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेणारा अजून एक महारथी आपण जर पाहिलात तो म्हणजे सुरई गावचा खेळाडू आहे. त्याचं नाव आहे संकेत सुतार, जो शिवतेज पाटीलच्या संघामधून 6 चेंडूवरती 6 विकेट घेणारा पहिला खेळाडू अलिबाग तालुक्यामध्ये आपण पाहिला असाल. आणि इथे त्याच्या विक्रमाशी बरोबरी करणार का हे देखील पाहायचं. रेकॉर्ड अलर्ट नक्कीच आहे मित्रांनो. आणि लाईव्ह टेलिकास्ट पाहणारे प्रेक्षक देखील नक्कीच सामना आवर्जून पाहत असतील. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. भेदक गोलंदाजी कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण पेश करतोय गोलंदाज विपुल. आज मात्र या नाईट टुर्नामेंट मध्ये एक इतिहास रचला जाणार का? एका खेळाडूसाठी त्याच्या संघासाठी अभिमानाची गोष्ट, मात्र प्रतिस्पर्धी संघासाठी नक्कीच एखादा नाईटमेअर प्रमाणे हा सामना डोलू शकतो. फलंदाज विक्रांत. या षटकातील अंतिम चेंडू. काय घडलं बघा मित्रांनो. इथे संधी उपलब्ध झाली होती. यशरक्षाने काय केलं बघा. जर आपण पाहिलं तर हा रेकॉर्ड तर नक्कीच राहील, कारण या षटकात एकही धाव आली नाही आणि सलग 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या आणि 6व्या चेंडूवरती देखील विकेटची शक्यता होती.
इथे मात्र यष्टीरक्षकाने खूप मोठी चूक केली. एक इतिहास बनता बनता राहिला असं म्हणावं लागेल. या षटकात जर आपण पाहिलं एकही धाव आली नाही. पहिल्या 2 षटकात 23 धावा, या षटकात मात्र विकेटची संख्या वाढलेली पण पाहतोय. जिथे पहिल्या 2 षटकात एकही विकेट नव्हती, या षटकात तब्बल हॅट्रिकसह 5 चेंडू होती, 5 विकेट घेतल्या या गोलंदाजाने. विपुलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आता या सामन्यात खऱ्या अर्थाने चुरस पाहायला मिळेल. कारण पहिल्या 2 षटकात पूर्णतः हवी वर्चस्व पाहायला मिळालं होतं, ते म्हणजे जर्मन फकीरपाडा संघाचं. मात्र या षटकाने पूर्णतः सामन्यात ट्विस्ट निर्माण केलाय. 3 षटका अखेरीस धावफलक धावसंख्या आपण पाहते 5 गडी बाद 23 धावा, 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर. 33 धावा, माफ करा 33 धावा. पहिल्या षटकात 10 होत्या आणि दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 23 धावा आल्या होत्या. त्यामुळे 3 षटका अखेरीस धावफलकावरती धावसंख्या आहे 5 गडी बाद 33. 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. प्रति षटक 11ची सरासरी अजूनही म्हणता येईल. मात्र या अंतिम षटकात इथे दोन्ही फलंदाज जोगेश्वरी माता आवाज संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर गावदेवी मापगाव संघाच्या कर्णधारांनी संघनायकांनी तयार राहायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नक्कीच पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी धीरज. धीराच्या पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केलं जात आहे चौकाराने डीजे. मागील षटकात जो दबाव जे दडपण प्रस्थापित केलं होतं त्याला जुगावर आपण पाहतो. इथे परीक्षा बॅटून चौकार येतोय. या चौकार धावसंख्या संघाची होते जर्मन फकीरपाडा संघाची 37 धावा. इथे मात्र आकुटबाई चेंडू, या चेंडूवरती कोणती धाव घेतली जात नाहीये. जर आपण पाहिलं तर गोलंदाज पहिले 2 चेंडू आखूट टप्प्याचे करतोय आणि आखूट टप्प्याचे चेंडू या चेंडूवरती 1 धाव सहज रीतीने पूर्ण केली जाईल. थोडासा बंबल होतं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. ही धाव पूर्ण होणार का? दुसरी धाव पूर्ण होते कारण गोलंदाजाच्या हाती काही चेंडू येत नाहीये. या 2 धावांनी आपण पहिला धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या होते ती म्हणजेच 39 धावा. मागील षटकात 5 चेंडू 5 विकेट घेण्याचा कारनामा केला तो म्हणजेच गोलंदाज विपुल ठाकूर याने. तर कुमार अद्वित प्रणित ठाकूर यांच्याकडून या कारनाम्यासाठी या चांगल्या कामगिरीसाठी विपुल ठाकूर याला 200 रुपये कॅश प्राइज झाले. सामना झाल्यानंतर विपुल आपण हे कॅश प्राइज घेऊन जायचंय. इथे मात्र चांगला चेंडू, या चेंडूवरती आपण पाहतो मॅरेथॉन फलंदाज आणि गोलंदाज मध्ये आणि गोलंदाज मात्र इथे सरशी साधतोय फलंदाज परेश रनआउटच्या स्वरूपात बाद. आपण पाहिलं या षटकाचा विचार केला तर या षटकाची सुरुवात जरी चौकार झाली असती तर त्यानंतर गोलंदाज कमबॅक केला असं म्हणावं लागेल धीरजने. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 6 फलंदाज बाद झालेत. निम्म्यापेक्षा जास्त संघ गारद झालाय. 6 मोहरे टिपले गेलेत आणि मागील षटक खऱ्या अर्थाने या षटकाची चर्चा टेनिस क्रिकेटमध्ये होतच राहील आणि या षटकाचे रील्स देखील नक्कीच आपण पाहू कारण 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेतल्या गोलंदाज विपुलने आणि 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. गोलंदाज धीरजची देखील आतापर्यंत चांगली कामगिरी. न्यू बॅटर आपण पाहतोय आयुष 9 सेकंडवर स्ट्राईक एंडवर. विक्रांतला आपण पाहतोय. विक्रांतच्या बॅटनं आलेला हा स्ट्रोक चेंडू जाईल तो म्हणजेच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट मस्ट नीडेड 6 षटकार डीजे.
या षटकाची नितांत गरज होती, आवश्यकता होती ती म्हणजे विक्रांत आणि जर्मन फकीरपाडा संघाला. कारण मागील षटकात धावा आल्या नाहीत, या षटकात जेवढ्या धावा येतील तेवढ्या कमी आहेत. कारण जास्तीत जास्त धावा आल्या तर एक फायटिंग टोटल, एक मोठी धावसंख्या रचता येईल या उद्देशाने आलेला स्ट्रोक विक्रांतचा आत्मविश्वास वाढवणारा असेल. या इनिंग मध्ये येणारा अंतिम चेंडू आपण पाहू. इथे मात्र अपील केलं जात आहे, अंतिम चेंडू देखील विकेटचं पतन. 7 फलंदाज बाद झाले पण पाहतोय 4 षटकांमध्ये आणि धावफलक धावसंख्या लागले ती म्हणजेच 45 धावा. 46 धावांचं आव्हान, 24 चेंडू 46 धावांचं आव्हान पार केलं जाणार का की नाही हे आपल्याला पाहायला मिळेल. त्या दरम्यान आपण पाहतोय टॉस केला जाईल. गावदे मापगाव संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर जोगेश्वरी माता आवाज संघाचा कर्णधार. चला लगेच याच्या टॉस साठी मित्रांनो, जोगेश्वरी माता आवाज संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या. तर गावदे मापगाव करायचे आहेत याकडे लक्ष द्या, अन्यथा चौथ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू आपल्या 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. चोवीस चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. एक असा सामना जिथे आपण पाहिलं तर चौका षटकांची आतिषबाजी पाहिली तर 5 चेंडूवरती 5 विकेट देखील पाहिल्या, निर्धाव षटक देखील पाहिलं. बऱ्याच गोष्टी या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिल्यात. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय तुषार, स्ट्राईकवर नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय ते म्हणजेच
केदारला. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आहे आणि हे षटक घेऊन अष्टपैलू खेळाडू साहिल जर्मन फकीरपाडा संघाकडून आपला पहिलं षटक, संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उंची जरी लहान असली तरी मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखला जाणारा तुषार, त्याच्या खेळीसाठी प्रेक्षक वर्ग, त्यांचे चाहते इथे उपस्थित झालेत. पाहूया तुषार कशा प्रकारे खेळ दाखवतोय, कारण त्याची बॅट टपली नक्कीच ही धावसंख्या विशेष ठरणार नाही. मात्र दुसऱ्या बाजूला साहिल जो नेहमीच भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. मोठा मासा गळायला लागला असं म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती तुषार मात्र ते क्लीन बोल्ड झालाय. न्यू बॅटर ऋषिकेश फलंदाजीसाठी येतोय. साहिलने आपल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. ड्रीम स्टार्ट, स्वप्न सुरुवात साहिल आणि जर्मन फकीरपाडा या संघासाठी. धावसंख्या चांगली आहे, त्यामुळे गोलंदाजांनी अशा प्रकारचं प्रदर्शन केलं तर प्रतिस्पर्धी संघाला सामना जिंकणं कठीण होईल याची कल्पना नक्कीच आहे जर्मन फकीरपाडा या संघाला. साहिल आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी दिशा बदलून म्हणजे पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालाय. इथे मात्र पहिल्या चेंडूतील लगावलेला स्ट्रोक, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवरती काय झालं हे विसरून आपण पाहतो. ऋषिकेशने आपल्या खेळीला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती आपल्या त्यांनी षटकार लगावलाय. साहिलचा पुढचा चेंडू आणि इथे अजून एक चांगला स्ट्रोक येणार का? इथे मात्र झेल टिपला जातोय आणि फलंदाज ऋषिकेशची खेळी संपुष्टात येते. डीजे मैदानात, कारण आलेल्या पहिल्या चेंडूवरती ऋषिकेशने षटकार लगावला, गोलंदाजाला आसमान दाखवलं. मात्र त्यानंतर पुढच्या चेंडूवरती जबड पाहिलं त्याच षटकार लगावण्या फलंदाज तंबूच्या शला माघारी परतवलंय साहिलने. नवीन फलंदाज जगदीश आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानात प्रवेश करतोय. पहिला चेंडू विकेट, दुसऱ्या चेंडू षटकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती काय घडणार पाहायचंय. दबाव तंत्र वापरलं जात आहे. यष्टीरक्षक मनोज भैर यष्टांच्या जवळ क्लोज किपिंग करतोय. सन्मान्य रोहन घाटे यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं ग्लव्ह वर्क आपण मनोज भोईरचं पाहतो. एक अनुभवी खेळाडू आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कित्येक वर्ष जर्मन फकीरपाडा संघासाठी या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. 4 चेंडू झाले, धावफलकर 2 गडी बाद, 6 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अजूनही 40 धावा जवळच्या सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच श्री गणेश बोरपाडा या संघाला. क्रिकेटचा अद्भुत खेळ, विलक्षणीय खेळ आपण पाहतोय. पंचांचा इशारा
नक्कीच आपण पाहतोय कोणतीही धाव या चेंडूवरती घेतली जात नाहीये. चांगली गोलंदाजी बघा, विकेट प्राप्त केल्यानंतर कशा प्रकारे गोलंदाजी बहरते. कारण जेव्हा जेव्हा षटकार येतो गोलंदाज काहीसा दबाव आपल्याला पाहायला मिळतो, मात्र ज्यावेळेस त्याला विकेट प्राप्त होते त्यानंतर मात्र त्याच्या गोलंदाजीची धार वाढते, त्याच्याकडून अजूनही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. साहिल आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन पहिलं षटक प्रगतीपथावर. चांगली सुरुवात पॉवरप्लेच्या षटकात साहिलची. अंतिम चेंडूवरती आपण पाहिलं चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांनी या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेर धाव फलकावरती 2 गडी बाद 10. दुसऱ्या षटकासाठी लगेच गोलंदाज नियुक्त करायचे. पहिल्या षटकात 2 गडी बाद 10 ही धावसंख्या पण पाहिली. याचा अर्थ आता उर्वरित 3 षटकात 18 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 36 धावांची प्रति षटक. 12च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. या मैदानात ही धावसंख्या पार होऊ शकते हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे, मात्र त्यासाठी फलंदाज खेळपट्टी उभं राहणं आवश्यक आहे. पाच मिनिटं आपण पाहिलेत तर पहिलं षटक पूर्ण होण्यासाठी लागलेले आपण पाहतोय. पुढील 2 षटकं आपल्या 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. करण येते गोलंदाजीसाठी. करणच्या पहिल्या चेंडूवरती कल्पकता दाखवली जाते. स्विच हिटचा महत्वपूर्ण स्ट्रोक. 4 धावा मिळतील डीचे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अशा प्रकारचा स्ट्रोक आपण पाहिला तर नक्कीच आपल्याला ग्लेन मॅक्सवेल, एबीडी, सूर्यकुमार यादव यांची आठवण येते. कारण पहिल्या चेंडूपासून अशा प्रकारचे अनोखे स्ट्रोक्स, अनोखे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. केदारने देखील चौकार लगावलाय. इथे मात्र चेंडू डाव्याशीच्या बाहेर जाणारा दबाव, दडपण, प्रेशर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. कारण करण एक चांगला गोलंदाज आहे, मात्र त्याला इथे या दबावाला जुगारून एक चांगला खेळ करून दाखवावा लागेल. कारण बऱ्याच धावा रोखण्याची संधी आहे गोलंदाजी करण्या संघाकडे, मात्र अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर मात्र सामना वाचवणं कठीण होऊ शकेल. इथे चेंडूला भिरकावलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण पाहिलं तर चेंडूला खेळून काढलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजे. इथे चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं जातंय. षटकारानंतर चौकार लगावला जातोय. धावा वसूल केल्या जात आहे डीजे. माध्यमातून सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. धावसंख्या वेगाने आता वाढते. धावसंख्या एकूण झाले 25 धावा. इथे आयुष्य साठी एक कठीण झेल होता. प्रयत्न नक्कीच आयुषने केला, मात्र त्याला झेल पकडता येत नाहीये. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 27 धावा. षटकाचा विचार केला 4 चेंडू झालेत.
कव्हरच्या दिशेला चेंडूला ड्राईव्ह केलं जातं. एक धाव सहजतेने मिळाली असती, मात्र इथे खराब गच्चाळ आणि खूपच सुमार दर्जाचं क्षेत्रशील विक्रांतकडून चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजे. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजेच 31 धावा. आणि इथे मात्र अजून एक आकर्षक दर्जेदार स्ट्रोक, चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, षटकार. पाण्याची सुविधा करायची आयोजकांना विनंती आहे. पाणी घेऊन जायचंय. बघा मित्रांनो, क्रिकेट म्हटल्यानंतर, क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर इतिहास रेकॉर्ड्स बनतच असतात. आपण रेकॉर्ड्स जर पाहिले तर या सामन्यात बरेच बनत आहेत, जिथे निर्धाव षटक, सलग 5 चेंडू 5 विकेट देखील पाहिल्या. तर सर्वात महागड षटक देखील 23 धावांचं पाहिलं. आणि हे षटक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत सर्वात महागड षटक नोंदवलं जात आहे, म्हणजे करणच्या नावावरती जर्मन फकीरपडा संघाचा गोलंदाज ज्यांनी तब्बल 27 धावा या षटकात खर्च केल्यात. त्याच्या या षटकात एकूण 3 चौकार 2 षटकार देखील आपण पाहिलेत. तर केदारच्या बॅटनं आलेली आक्रमक फटकेबाजी आपण पाहतोय. 26 या धावसंख्येवरती केदार खेळतोय आणि 6 चेंडूमध्ये 26 या धावसंख्येवरती केदार खेळतोय. आणि उर्वरित आपण पाहिलं 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये विजयासाठी श्री गणेश बोरपाडा संघाला आवश्यकता आहे ती म्हणजेच 9 धावांची. 12 चेंडू आणि 9 धावा, खूप कमी वेळाचं इक्वेशन आपण पाहतो. इथे कमबॅकला जाणार का? गोलंदाज आयुष आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईक वरती आपण पाहिलं जगदीश आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती जगदीश, 9 सेकंडवर केदारला आपण पाहतोय. आयुषचा या षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती कोणती धाव मिळत नाहीये. खऱ्या अर्थाने उलटी गिनती आता सुरू झालेल्या 11 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. 11 चेंडूमध्ये 9 धावा जमवायच्या आहेत. फलंदाजी करणारा संघ नक्की थोडासा वरचढ पाहायला मिळतोय. इथे चांगला चेंडू शर्यतीचा वेध घेणारा आपण पाहतोय. या चेंडूवरती लिगबॅटच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल. याचा अर्थ आता 10 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. केदारची फलंदाजी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरताना आपण पाहतोय. आपला संघ अडचणीत असताना महत्त्वाची क्षणी त्याच्या बॅटमधून येणार धावा त्याच्या संघाला विजयाची क्षणी घेऊन चालल्यात. आयुष पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडूला खेळायचं होतं फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेला, मात्र बॅट अँड चेंडूचा हवा तसा सुरेख मिळाप होत नाही. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. या 11 धावेने आपण पाहिलं धावसंख्या होते ती म्हणजे 39 धावा. विजयासाठी अजूनही 7 धावांचं लक्ष गाठायचंय. 9 चेंडूमध्ये 7 धावा. आयुष प्रयत्नशील आहे की या षटकात धावा रोखून अंतिम षटकात सामना घेऊन जायचा आहे. मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं तर येतोय आपण पाहतोय दोन्ही संघाची धावसंख्या समसमान झालेली आहे. स्कोरचा लेवल आणि अजून एक बिग हिट, विनिंग स्ट्रोक, विजयी फटका आपण पाहतोय केदारच्या बॅट मधून. डीजे आपल्याला 1 मिनिट. केदारची आक्रमक आकर्षक फटकेबाजी आपण पाहिली. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आतापर्यंत इंडिव्हिज्युअल स्कोर म्हणजे आपण विचार केला वैयक्तिक धावसंख्या तर सर्वात जास्त वैयक्तिक धावसंख्या आपल्या या सामन्यात केदारच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. फलंदाजीमध्ये केदारच्या बॅटमधून आपण पाहिले तर 4 षटकार आणि 3 चौकारांची आतषबाजी झाली.